नमस्कार, मी शुभांगी. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी बारीक चिवळची भाजी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुरीच्या डाळीमधली ही भाजी आहे. तुरीची डाळ 3-4 तास भिजत घातलेली होती मी. आता कढईमध्ये भरपूर तेल घालायचं आहे. या भाजीला भरपूर कांदा आणि भरपूर तेल लागतो, तरच ही भाजी छान मोकळी होते. तर 3-4 साधारण आकाराचे कांदे मी कापून घेतले होते, ते तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत. आता इथे लसूण आणि जिऱ्याची पेस्ट करून घेतलेली आहे मी, ते पण इथे घालत आहे. कांदा लवकर होण्यासाठी थोडंसं मीठ घातलं होतं. कांदा छान लाल परतून झालेला आहे. आता बारीक कट करून घेतलेली चिवळची भाजी इथे घालायची आहे आपल्याला. कांद्यासोबत ही भाजी पण छान परतून घ्यायची आहे. आता या भाजीला परतत असताना आपण 1 चमचा हळद, 2-2.5 चमचे लाल तिखट आणि 1-1.5 चमचा धनेपूड इथे घालायची आहे. चवीनुसार आपण इथे मीठ घालून ही भाजी थोडीशी सॉफ्ट होऊ देणार आहोत. एक वाफ काढून घेणार आहोत. ही भाजी शिजायला वेळ नाही लागत, लवकर होते, पण आपण जे पुढे वाटण करणार आहोत ते वाटण शिजायला वेळ लागते. आता या भाजीला एक वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. तोपर्यंत ही जी 1 वाटी तुरीची डाळ मी भिजत घातली होती, त्याच्यामध्ये 2-3 लसूण पाकळ्या, कोथिंबीर, 2-3 हिरव्या मिरच्या आणि जिरं घालून मी त्याचं छान बारीक वाटण करून घेतलेलं आहे. आता या भाजीला वाफ आलेली आहे. आता हे वाटण आपण भाजीवर टाकणार आहोत. हे वाटण भाजीमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे वाटण शिजायला वेळ लागतो. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आपल्याला, मंद आचेवर आता ही भाजी पुढे शिजू द्यायची आहे. आता या गोळ्यामध्ये जे हे तुरीच्या डाळीचं वाटण केलं याच्यामध्ये मीठ नाही घातलेलं आहे, म्हणून आपण आता इथे चवीनुसार मीठ घालणार आहोत. आपण भाजीवरती मीठ घातलं होतं, पण आता हे वाटण घातल्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ घालावं लागेल. आता आपण झाकण ठेवून ही भाजी मंद आचेवर शिजू देऊ. परत 5 मिनिटांनी थोडंसं ढवळून घ्यायचं आहे. याला हलवत राहायचं आहे, नाही तर ही भाजी खाली तळाला लागते. सारखं हलवत राहायचं आणि मंद आचेवर शिजू द्यायची आहे. परत झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे. शिजल्यानंतर आपल्या लक्षात येईल, जशी जशी ही भाजी शिजत जाईल तसं तसं मोकळी व्हायला सुरुवात होते. अजिबात चिकट ही भाजी होत नाही. मी दाखवते तुम्हाला चमचावर घेऊन. आता थोडी मोकळी व्हायला ही भाजी लागलेली आहे, म्हणजे आपली भाजी शिजत आली आहे असं समजून घ्यायचं आहे. तर वरून छान हिरवी कोथिंबीर घालायची आहे. भाजी तयार आहे. अशा पद्धतीची बारीक चिवळची भाजी नक्की ट्राय करा. उन्हाळ्यात ही भाजी अवेलेबल असते सगळीकडे आणि खायला खूप छान लागते ही भाजी. आणि ही भाजी थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यात खाल्लीच पाहिजे. या पद्धतीने नक्की ट्राय करा. धन्यवाद.